यंदा पावसाचा खंड, अतिवृष्टी, बोगस बियाणं या सगळ्यामुळं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर उभा आहे, पण ही पेरणी करताना नुसतं बी पेरून चालणार नाहीये. आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची, जेणेकरून आपल्या खर्चातही बचत होईल आणि उगवण व्यवस्थित होईल. तसंच उत्पादन चांगलं येईल. पण काय घ्यायची ही काळजी? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, दुबार पेरणी हा शेवटचा पर्याय. घाईघाईनं संपूर्ण शेताची पुन्हा पेरणी करू नका. आधी शेताची नीट पाहणी करा, रोपसंख्या मोजा. जर शेतामध्ये अपेक्षित रोपसंख्येपैकी 60 ते 70% जास्त रोपं जिवंत असतील तर पूर्ण दुबार पेरणी करायची गरज नाहीये. फक्त जिथं रोपं उगवली नाहीत त्या रिकाम्या जागेत भर पेरणी करा. त्यामुळं खर्च वाचेल आणि उत्पादनही टिकून राहील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करू नका. जमिनीत पुरेसा वाफसा आणि ओलावा तयार झालाय का हे आधी तपासा. ओलावा कमी असेल तर पुन्हा उगवण कमी होऊ शकते. दुबार पेरणी म्हणजे उशिराची पेरणी. त्यामुळं आता वाण निवडताना कमी किंवा मध्यम कालावधीत तयार होणाराच वाण निवडायचा आहे. त्यामुळं पीक कमी वेळात पक्व होतं आणि जोखीमही कमी होते. आणखी एक चूक अनेक शेतकरी करतात, ती म्हणजे दुबार पेरणी आहे म्हणून बीज प्रक्रिया टाळतात. पण असं करू नका. बियाण्यावर शिफारसीनुसार बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खतांची बीज प्रक्रिया करा. यामुळं सुरुवातीच्या काळात पिकाचं कीड आणि रोगांपासून संरक्षण होतं. आता तुम्ही म्हणाल, खतांचं काय? तर पहिल्या पेरणीवेळी तुम्ही आधीच खत दिलेलं असतं, त्यामुळं तीच पूर्ण खत मात्रा आता परत द्यायची नाहीये. जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचा विचार करून खतांचं नियोजन करायचंय. शक्य असेल तर माती परीक्षण, पीएच सेन्सर किंवा NPK सेन्सरच्या आधारे खत व्यवस्थापन करायचंय. आणि लक्षात असू द्या, दुबार पेरणी करतानाही ओळीतलं अंतर आणि पेरणीची खोली शिफारसीनुसारच ठेवायची आहे. खूप खोल किंवा खूप उथळ पेरणीही करायची नाहीये, कारण त्याचाही उगवणीवर परिणाम होतो. आता शेतात एकदा नजर टाका. पहिल्या पेरणीनंतर तण वाढलं असेल तर आधी त्याचं नियंत्रण करा. नाहीतर नवीन पिकाशी तण पाणी आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करेल. जर पेरणीला खूप उशीर झाला असेल तर आधी ठरवलेलं पीक घेण्यापेक्षा कमी कालावधीचं किंवा कमी पाण्यात येणारं पर्यायी पीक निवडायचे. याशिवाय हवामानाचा धोका कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचाही वापर करा. जसं सोयाबीन अधिक तूर, कपाशी अधिक तूर किंवा बाजरी अधिक तूर अशी आंतरपीक पद्धत फायदेशीर ठरू शकते. एक पीक अडचणीत आलं तरी दुसरं आधार देतं. आता शेवटची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे दुबार पेरणीनंतर काम संपत नाही. उगवण, कीड, रोग आणि तण यांचं नियमित निरीक्षण करायचे. सुरुवातीलाच समस्या ओळखली तर उत्पादनातलं मोठं नुकसान टाळता येतं. लक्षात असू द्या, दुबार पेरणी म्हणजे दुसरी संधीच असते. पण ती यशस्वी करायची असेल तर योग्य नियोजन, योग्य बियाणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तुमच्या भागात दुबार पेरणीची वेळ आली आहे का? आणि यंदा तुम्ही कोणतं पीक घेत आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.